मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस. मी राजधर्म पाळला. तुझा एक होकार आणि आपला राजाराम राजा झाला असता. अक्कासाहेब, उद्या जो होणार आहे तोही आपलाच आहे. आपला? मग तुझा तो आपला मोगलांना जाऊन का मिळाला होता? हे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला विचारा. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्या सिंहाच्या या स्वाभिमानी छाव्याला तुमच्या दरबारातल्या राजकारणाने सळोकी पळो करून सोडलं होतं. स्वाभिमानी? माझ्या राजारामाचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून तुला हाताशी धरून राजकारण खेळणाऱ्याला तू स्वाभिमानी? बस बस अक्कासाहेब, आता शंभूराजांबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. आवाज खाली. तुझा खरा भाचा संभाजी नाही, राजाराम आहे. मग कधीतरी त्यांना जाऊन विचारा, ते सुद्धा सांगतील की या गादीचा खरा वारसदार मी नाही, माझे शंभूदादाच आहेत. लहान आहे तो, त्याला काय कळतं? त्यांना काही कळत नाही याचाच तुम्ही फायदा घेताय. मला तर कधी कधी वाटतं राजाराम हे फक्त निमित्त आहे. खरं तर तुम्हाला राजमाता म्हणून मिरवायचं. बस. तुम्ही तुमच्या बहिणीशी नाही तर या हिंदवी स्वराज्याच्या अनभिषिक्त महाराणींशी बोलताय ह्याचं भान असू द्या. माफ करा शंभूराजे. मामा, आम्हाला आमच्या आईचा चेहरा नाही आठवत. आठवतो तो फक्त यांच्या हातांचा स्पर्श, याच हातातलं मातृत्व. रात्र रात्रभर पाळणा हलवत याच माऊलीने आमच्याकरता अंगाई म्हटली आहे. खेळताना फुटलेल्या आमच्या ढोपरांना याच हातांनी हळद लावली आहे. बास. तुमच्या तोंडून आम्हाला आमचं कौतुक ऐकण्यात काही रस नाही. सावत्र असलो तरी तुमचा थोरला मीच. आईसाहेब, थोरले थोरले म्हणून तुम्ही रायगडावर इतकं मिरवलत की थोरलेपणाच्या ओझ्याखाली माझा राजाराम नेहमी धाकलाच राहिला.